नमस्कार, जय महाराष्ट्र। आज युवासेना धाराशिव, युवासेना शिवसेना धाराशिव जिल्हा तर्फे आपण आज मी स्वतः निखिल काशीनाथ गोडके आज आपण धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग शहर इथे असलेल्या राजकीय समीकरण, नळदुर्ग नगरपालिका आणि आपल्या पक्षाची असलेली अधिकृत भूमिका यावरती आपण आज चर्चा करणार आहोत। सर्वप्रथम तर सर्व पत्रकारांचं मनापासून या पत्रकार परिषदेमध्ये स्वागत आहे। तर मुळात आज पत्रकार परिषद घेण्याचा मुख्य उद्देश हा होता की गेल्या 5 वर्षामध्ये कुठल्याही प्रकारची नगरपालिका झाल्या नव्हत्या किंवा त्याचं राजकीय वातावरण कुठल्याही प्रकारचं तयार झालं नव्हतं, परंतु परवा निवडणूक आयोगानं घोषित केलं की आता येणाऱ्या 2 महिन्यामध्ये इलेक्शन्स आपण घेऊ आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री, शिवसेना पक्षाचे पक्षनेते माननीय सन्माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब, तसेच धाराशिव जिल्ह्याचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष पालकमंत्री सन्माननीय श्री प्रतापजी सरनाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज धाराशिव जिल्ह्यातल्या निवडणुका लढवण्याचा निर्धार शिवसेना पक्षाने केलेला आहे। मग या अनुषंगाने नळदुर्ग शहरामध्ये शिवसेनेची भूमिका काय आहे, शिवसेनेचं वलय काय आहे, शिवसेनेची पुढची भूमिका काय आहे या संदर्भात आपल्याला चर्चा करायची आहे। तर गेल्या वेळेस नळदुर्ग शहरामध्ये बघायला गेलात तर तिथले असलेले शरद पवार गटाचे विद्यमान नगराध्यक्ष अशोक जगदाळे यांची सत्ता नळदुर्गकरांनी त्यांना दिली, परंतु या गेल्या 10 वर्षामध्ये बघायला जाल तर नळदुर्गमधल्या अनेक विषयांमध्ये ते सपशेल अयशस्वी झालेले नगराध्यक्ष म्हणून प्रचलित झाले, कारण की जनतेला त्यांनी जो दिलेला विश्वास होता तो विश्वास कुठेतरी मोडला गेला। त्यांचे जे महत्त्वाचे मुद्दे होते ते मुद्दे कुठेतरी टांगती तलवार त्यांच्यावरती ठेवण्यात आली आणि ते मुद्दे कुठेतरी साईडला झाले आणि दिशाहीन राजकारण करण्याचा प्रयत्न त्या विद्यमान नगराध्यक्षांनी केला। त्याचा नक्कीच कुठेतरी विचार करण्यासारखा मुद्दा आम्ही या राजकीय भूमिकेमध्ये आज घेतलेला आहे। याच्यानंतर नळदुर्ग नगरपालिकेचा विचार करायला गेला तर भारतीय जनता पार्टीचे म्हणजेच विद्यमान आमदार तुळजापूर विधानसभेचे माननीय श्री राणा जगदीशसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली महायुतीनं चांगल्या प्रकारे काम करण्याचा प्रयत्न या महायुती सरकारच्या काळामध्ये कार्यकर्त्यांनी केला, तिथल्या असलेल्या नगरसेवकांनी केला, परंतु हे करत असताना आम्हाला वाटायला लागलं किंवा शिवसेनेचं वलय हे खूप वर्षापासून आहे। आज तुळजापूर तालुक्यामध्ये बघायला गेला तर प्रत्येक ठिकाणी शिवसेनेचं वलय एक चांगलं आहे। मग या शिवसेनेच्या वलयाचा फायदा कुठेतरी आपल्या कार्यकर्त्यांना व्हावा, या जनतेची सेवा करण्यासाठी व्हावा, यासाठी आम्ही शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, युवासेनेचे पदाधिकारी यांनी भूमिका घेतली की दादा यावेळेस आम्हाला लढवायची निवडणूक ती स्वतंत्र की एकत्र हा जरी प्रश्न गंभीर असला तरी पण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निमित्ताने जे आमचे पालकमंत्री आहेत, वरिष्ठ आहेत, पक्षश्रेष्ठी आहेत त्यांच्याशी चर्चा करून लवकरच याच्यावरती आम्ही भूमिका घेणार आहोत। यानंतर आपण हे तुम्हाला दाखवतोय, आज आपण आपल्या पक्षाचा एक नळदुर्ग शहरामध्ये विकासाचा मॅनिफेस्टो जो की आपण हे मी करून दाखवणारच हे तुम्ही बघताय। याच्यामध्ये आपण अनेक मुद्दे घेतलेले आहेत जे की नळदुर्ग शहरासंबंधित आहेत। तर सर्वात महत्त्वाचं आहे नळदुर्ग शहरामध्ये असलेल्या वसंतनगर आणि दुर्गानगर येथील महत्त्वाचा विषय, इंदिरानगर, वसंतनगर, दुर्गानगर हा गेल्या 30 वर्षापासूनचा संघर्ष आहे। येथे वसंतराव नाईक यांच्या काळामध्ये जो बोरी धरणाचा भाग कुठेतरी जमीन हस्तांतरण करण्यात आली किंवा अधिग्रहण करण्यात आली शासनामार्फत, तेथे असलेली तांडे असतील, तेथील समाज असेल त्यांचं कुठेतरी पुनर्वसन हे वसंतनगर येथे करण्यात आलं आणि ते वसंतराव नाईक यांचं नाव देण्यात आलं, परंतु 30 वर्षामध्ये या लोकांचे कबाले जी की जमीन त्यांच्या हक्काची आहे ती जमीन कुठेतरी या लोकांना भेटली नाही। गेल्या वेळेसचे विद्यमान नगराध्यक्ष अशोक जगदाळे यांनी त्यांना की अरे आम्ही हा विषय मार्गी लावू, परंतु 10 वर्ष झाली हा विषय काही मार्गी लागला नाही। मग यावरती आम्ही अभ्यास केला की म्हटलं मग यांच्यामार्फत लागत नाहीये, मग याच्यामध्ये कुठं अडचण येत आहेत। तर आम्ही जेव्हा अधिकाऱ्यांशी चर्चा केली तेव्हा असं समजलं किंवा त्यांच्यामार्फत कुठल्याही प्रकारचा पाठपुरावा, कुठलाही पॉलिटिकल प्रेशर किंवा त्याच्या मागचे पाठपुरावा करण्यात अपयश ठरले। मग आम्ही ठरवलं की जर असं महत्त्वाचा विषय जर राहत असेल तर यावेळेची भूमिका आम्ही मांडणार, महायुती सरकारमध्ये असेल एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली हा विषय आम्ही ऐरणीवरती आणणार आणि या मुद्द्याला जोवसनी देत याचा जो कबाल्याचा विषय आहे तो कबाल्याचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आपण आपल्या हे मी करून दाखवणाऱ्या वचननाम्यामध्ये घेतलेला आहे। यानंतर आपण घेतलेला आहे क्रीडांगणाचा विषय। नळदुर्ग शहरामध्ये बघायला गेला तर जवळपास तिथले अनेक तरुण आज बेरोजगार आहेत,
तिथे शिक्षणाच्या संध्या नाही आहेत. जे तरुण 10वीपर्यंत शिकतात त्यानंतर जे बाहेर जातात स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी, त्यांना कुठल्याही प्रकारचं क्रीडांगण उपलब्ध नाही आहे. तर मग या क्रीडांगणाची सोय व्हावी यासाठी आम्ही एक नवीन येणाऱ्या काळामध्ये उपाययोजना करण्यासाठी आम्ही एक नवीन प्लॅन तयार केला की शासकीय स्तरावरती जेव्हा आम्ही आमचं सरकार आणि आमचं तिथं सत्ता स्थापन होईल तेव्हा सर्वात पहिलं जर आपल्याला प्रश्न मार्गी लावायचा आहे तो आहे तिथे असलेले 10 एकर क्षेत्र ही क्रीडांगणासाठी तयार करण्याचा प्रस्ताव आम्ही करू असं आम्ही जाहीर केलेला आहे. यानंतर तिथे बघायला गेला तर नळदुर्ग शहरामध्ये तिसरा महत्त्वाचा विषय होता कृषी उत्पन्न बाजार समिती. आता मुळात तुम्ही बघायला गेलात तर कृषी उत्पन्न बाजार समिती ही तालुक्याला असते हे सगळ्यांना माहिती. आता हा विषय सर्वात पहिला आहे तो तालुका. नळदुर्ग तालुका व्हावा ही अनेक वर्षापासूनची मागणी आहे. तुम्ही बघायला जाल नळदुर्ग शहराच्या बाबतीमध्ये अनेक जणांनी आश्वासनं दिली, तुम्हाला तालुका देऊ, कोणी म्हटलं असं करू, कोणी म्हटलं तसं करू. परंतु गेल्या 50 वर्षापासून लोहारा आणि नळदुर्गमध्ये असलेला संघर्ष की लोहारा तालुका करायचा का नळदुर्ग करायचा, तिथल्या स्थानिक संघर्षामध्ये नळदुर्गकरांचं नुकसान झालं आणि नळदुर्ग तालुका करण्यापासून जे राजकीय डावपेच रचले गेले त्याच्यामध्ये नळदुर्गकरांचा बळी गेला आणि नळदुर्गकरांना दूर ठेवण्यात आलं आणि नळदुर्गपासून लोहारा सेपरेट म्हणजे लोहाराचं तालुका केला, परंतु नळदुर्गला तालुका न करण्याचं काम हे तिथल्या स्थानिक नेत्यांनी केलं. मग हा विषय आम्ही ऐरणीवरती धरला आणि नळदुर्गला तालुका करण्यासाठी जो काही प्रयत्न असेल तो आम्ही करू. आता गेल्या वेळेस महायुती सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील आणि राणादादा असतील यांनी पाठपुरावा करत त्यांना अप्पर तहसीलदार आणलं. ठीक आहे, अप्पर तहसीलदार आणलाय, कार्यालय उभं झालंय, तिथे एक तहसीलदार म्हणून एक अप्पर तहसीलदार तुम्ही तिथे नेमलाय. परंतु याच्या पलीकडे जाऊन आमची मागणी अप्पर तहसीलदारची नाहीये. आमची मागणी आहे तुळजापूर पासून नळदुर्ग तालुका झालाच पाहिजे ही भूमिका आमच्या समस्त नळदुर्ग वासियांची आहे. त्यामुळे हा मुद्दा आपण घेतला आहे. आणि याच्याशी संलग्नित असलेला कृषी उत्पन्न बाजार समिती. आज नळदुर्गमध्ये जावा, रविवारी बाजार भरतो. नळदुर्गमध्ये कुठल्याही प्रकारची बाजारपेठ भरण्यासाठी जागा नाहीये. तुम्ही नळदुर्गला रविवारी जावा, रस्त्यावरती खूप घाणीचे साम्राज्य आहे. खाली जर तुम्ही किल्ला गेटकडे जाल तर त्या किल्ला गेटमध्ये बघायला गेला तर तिथे खूप अस्वच्छता आहे आणि त्या अस्वच्छतेच्या वातावरणामध्ये जर अशा प्रकारचा बाजार भरत असेल तर त्याच्यामुळे होणाऱ्या नळदुर्गकरांच्या आरोग्याचा प्रश्न कोणी सोडवायचा हाही महत्त्वाचा मुद्दा होता. म्हणून आम्ही प्रश्न घेतला की नळदुर्गकरांसाठी एक चांगली प्रकारची कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन करण्याचा किंवा नसेल तर चांगल्या प्रकारची भाजी मंडई स्थापित करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत. हा देखील मुद्दा आपण घेतलेला आहे. त्यानंतर तुम्ही बघायला जाल की बोरी धरण हे खूप महत्त्वाचं आणि खूप महत्त्वाचं केंद्रस्थान आहे सध्या तुळजापूर तालुक्यामध्ये, जे की तुळजापूरला असेल, धाराशिव, तुळजापूर, नळदुर्ग आणि परिसरातील सर्व गावांना जर पाणी पुरवठा केला जात असेल तर तो बोरी धरणातून होतो. या बोरी धरणाचं जर तुम्ही बघायला घ्याल तर बोरी धरणामधून आजपर्यंत बघायला गेलं तर दर 15 ते 20 दिवसाला पाणी पुरवठा केला जात होता आहे. भविष्यात किती केला जाईल याची शाश्वती सत्ताधारी देत आहेत ना स्थानिक देत आहेत. मग याच्यावरती आम्ही जेव्हा अभ्यास केला, आम्ही सर्वांनी चर्चा केली तर आम्ही एक ठरवलं किंवा नळदुर्ग शहराच्या हक्काचं धरण आहे तर इथल्या असलेल्या हक्काच्या धरणाचं पाणी हे जवळपास कमीत कमी दर 2 दिवसाला नळदुर्गकरांसाठी वितरित करण्यासाठी एक आपण प्लॅन आखलेला आहे. आता तुम्ही म्हणाल की नळदुर्गमध्ये ऑलरेडी पाणी पुरवठ्याची यंत्रणा चालू आहे, टाक्यांचं काम चालू आहे, परंतु हे करत असताना हेही महत्त्वाचं आहे की त्या टाक्यांमधून पाणी पुरवठा 2 दिवसाला केला जाणार आहे की 10 दिवसाला केला जाणार आहे याची कुठलीही शाश्वती शासन स्तरावरती किंवा प्रशासकीय स्तरावरती केली जात नाहीये. म्हणून आम्ही ठरवलंय की दर 2 दिवसाला नळदुर्गकरांना पाणी देण्याचं काम हे आमचं सरकार आल्यानंतर आम्ही करू. यानंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो आहे नळदुर्ग शहराचा पर्यटन विकास. नळदुर्ग शहराचा विचार करायला गेला तर एक भुईकोट किल्ला आहे जो की नळदुर्गकरांसाठी खूप महत्त्वाचा आहे, जिल्ह्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी, ज्याचा इतिहास अजरामर आहे. या नळदुर्गकरांच्या पर्यटनाच्या विकासाच्या बाबतीमध्ये बघायला जाल तर नळदुर्ग किल्ल्यामध्ये असलेला पर्यटन विकास आणि त्याच्या अंतर्गत येणारा निधी हा खूप कमकुवत आहे. मग याचा आम्ही जेव्हा अभ्यास केला त्याच्यावरती निदर्शनास असं यायला लागलं की स्थानिक नगरपालिकेकडून कुठल्याही प्रकारचा पाठपुरावा केला जात नाही. मग स्थानिक जर प्रशासनाकडून जर पाठपुरावा केला जात नसेल तर काही गव्हर्नमेंटला कुठलं स्वप्न पडलेलं नाहीये की नळदुर्गला किती निधी लागणार आहे. जर स्थानिक स्तरावरून जर लोकप्रतिनिधींनी मागणी केली पर्यटन विकास निधी अंतर्गत तर येणाऱ्या काळामध्ये इथे भरपूर सारा निधी जवळपास 200, 300, 500 कोटीपर्यंतचा निधी उपलब्ध होऊन इथल्या पर्यटनाला कुठेतरी चालना मिळेल आणि स्थानिकांना रोजगार निर्मिती आणि व्यावसायिकांना कुठल्याही चांगल्या प्रकारचा व्यवसाय मध्ये फायदा असेल किंवा त्यांचा ग्रोथ असेल ती मिळेल. या अनुषंगाने आपण हा मुद्दा घेतला. त्यानंतर तुम्ही बघाल नळदुर्ग शहरामध्ये पुढचा मुद्दा घेतला होता आपण कचरा डेपो.
नवदुर्ग शहराला तुम्ही जेव्हा व्हिजिट द्याल, धाराशिववरून नवदुर्गला जात असताना रस्त्यामध्ये असलेला कचरा डेपो, गेल्या 10 वर्षामध्ये आम्ही कचरा डेपो तयार केला. कचरा डेपोचं कुठल्याही प्रकारचं काम व्यवस्थित केलं गेलं नाही. कचरा अस्ताव्यस्त अवस्थेत पडतो. त्याच्यामधून निर्माण झालेली दुर्गंधी ही शहरातच निर्माण होते आणि त्याच्यामधून निघणारा मिथेन गॅस, जो की इट इज व्हेरी पॉयझनस, म्हणजे खूप धोकादायक आहे मानवी शरीरासाठी किंवा परिसरातील वन्यजीवांसाठी. तर अशा प्रकारचं जर तिथं कचरा डेपोचं जर काम किंवा तिथं व्यवस्थापन व्यवस्थित केलं जात नसेल, जिथे आपण वेस्ट मॅनेजमेंट असेल, तर जर ते चांगल्या पद्धतीने होत नसेल, तर हे कुठेतरी आपण त्याच्यावरती अभ्यास करणं गरजेचं आहे. यामुळं आपण तिथल्या असलेल्या कचरा डेपोला स्थलांतरित करण्यासाठी किंवा असलेल्या कचरा डेपोचं व्यवस्थापन उत्कृष्ट पद्धतीने आणि चांगल्या पद्धतीने करण्याचा मुद्दा समोर ठेवून यावरती आपल्याला मुद्दा यामध्ये घेतलेला आहे. त्यानंतर महत्त्वाचा विषय होता किंवा अभ्यास केंद्र 10वी नंतर बाहेर जातात, जे की तुळजापूर, धाराशिव, सोलापूर, लातूर. मग या शहरामध्ये असलेल्या तरुणांना स्पर्धा परीक्षांसाठी काम करत असताना किंवा स्पर्धा परीक्षेचं प्रिपरेशन करत असताना, तयारी करत असताना त्यांना कुठल्याही प्रकारचं मार्गदर्शन केंद्र नाही आहे, परीक्षा केंद्र नाही आहे, लायब्ररी नाही आहे. मग अशा प्रकारची लायब्ररी तयार करण्यासाठी आजतागायत म्हणजे यावेळेस पालकमंत्री साहेबांनी जवळपास 3 ते 4 कोटी बजेट हे या परीक्षा केंद्रांना ठेवलेलं आहे. जिल्हा नियोजन समितीचा तुम्ही एकदा फंड मॅनेजमेंट बघून घ्या, त्याच्यामध्ये लक्षात येईल. जिल्हा नियोजन समितीमार्फत आपल्याला तिथे परीक्षा केंद्राला वाव आहे. या अनुषंगाने आपण हा मुद्दा घेतलेला आहे की नवदुर्ग शहरातील तरुणांना स्पर्धा परीक्षेची तयारी व्हावी, या अनुषंगाने आपण तिथे एक वाचनालय किंवा स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करणार आहोत. यानंतर शहरातील स्मशानभूमी, नवदुर्ग स्मशानभूमी आहे अलियाबाद. तर ती अलियाबादची स्मशानभूमीचा जर तुम्ही विचार करायला गेला तर ती अलियाबाद पूर्णच्या पूर्ण पाण्याखाली आहे. तिथे नदीच्या काठाला असल्या कारणास्तव तिथे पाण्याचा विसर्ग जास्त आहे. पाण्याचा प्रवाह वाढला की ऑटोमॅटिकली नदी खाली ते स्मशानभूमी जायला लागते. मग असले यानंतर चांभार समाजाची स्मशानभूमी आहे, मुस्लिम समाजाची स्मशानभूमी आहे किंवा इतर समाजाच्या सर्व स्मशानभूमी, याच्यावरती देखील काम करण्याचा प्रयत्न आम्हाला येणाऱ्या काळामध्ये जेव्हा सत्ता परिवर्तन होईल तेव्हा आपण हा मुद्दा घेतलेला आहे. यानंतर शहरांमध्ये सर्वात महत्त्वाचा विषय येतो शिक्षण व्यवस्थेचा, की जो महत्त्वाची जिल्हा परिषद शाळा आहे. या जिल्हा परिषद शाळांची जेव्हा आम्ही पाहणी केलो, आमची टीम जेव्हा युवासेना शिवसेनेची टीम गेली, त्यावेळेस आम्हाला निदर्शनास आलं की तिथे कुठल्याही प्रकारचं त्या शिक्षण संस्थेमध्ये असलेली ज्या असुविधा आहेत, त्या असुविधेमध्ये काय आहे, तर तिथल्या बिल्डिंगचं मेंटेनन्स असेल किंवा तिथल्या विद्यार्थ्यांना असलेली क्रीडांगणे असतील किंवा इतर गोष्टी असतील, ती कुठल्याही प्रकारचे होत नाही आहे. मग त्या स्तरावरती समजा तो जिल्हा परिषद स्तरावरती हा विषय सॉल्व्ह करता येईल किंवा मग तो नगर परिषद स्तरावरती आपल्याला हा विषय सॉल्व्ह करता येईल किंवा नगरपालिका हद्दीमध्ये येणाऱ्या नवीन जी की धाराशिव स्तरावरती नगर परिषदची जशा शाळा आहेत तशा पद्धतीच्या नवीन शाळा सुरू करण्यासाठी देखील आपण विचार करत आहोत. येणाऱ्या काळामध्ये जेव्हा सत्ता परिवर्तनाचा विषय येईल तेव्हा हा विषय आम्ही प्राथमिक स्वरूपामध्ये शिक्षण व्यवस्था हा मुद्दा समोर घेऊन इलेक्शन लढणार आहोत. यानंतर जिल्हा परिषद शाळा आहे. या जिल्हा परिषद शाळांची जेव्हा आम्ही पाहणी केलो, आमची टीम जेव्हा युवासेना शिवसेनेची टीम गेली, त्यावेळेस आम्हाला निदर्शनास आलं की तिथे कुठल्याही प्रकारचं त्या शिक्षण संस्थेमध्ये असलेली ज्या असुविधा आहेत, त्या असुविधेमध्ये काय आहे, तर तिथल्या बिल्डिंगचं मेंटेनन्स असेल किंवा तिथल्या विद्यार्थ्यांना असलेली क्रीडांगणे असतील किंवा इतर गोष्टी असतील, ती कुठल्याही प्रकारचे होत नाही आहे. मग त्या स्तरावरती समजा तो जिल्हा परिषद स्तरावरती हा विषय सॉल्व्ह करता येईल किंवा मग तो नगर परिषद स्तरावरती आपल्याला हा विषय सॉल्व्ह करता येईल किंवा नगरपालिका हद्दीमध्ये येणाऱ्या नवीन जी की धाराशिव स्तरावरती नगर परिषदची जशा शाळा आहेत तशा पद्धतीच्या नवीन शाळा सुरू करण्यासाठी देखील आपण विचार करत आहोत. येणाऱ्या काळामध्ये जेव्हा सत्ता परिवर्तनाचा विषय येईल तेव्हा हा विषय आम्ही प्राथमिक स्वरूपामध्ये शिक्षण व्यवस्था हा मुद्दा समोर घेऊन इलेक्शन लढणार आहोत. यानंतर नवदुर्ग शहर म्हटलं तर 50% मेजॉरिटी ही मुस्लिम समाजाची आहे. हे समाजानं स्वीकारलं आहे, सर्वांनी स्वीकारले. तर तेव्हा तिथे आम्ही सर्वे केला, आम्ही फिरलोय, त्या प्रत्येक मोहल्ल्यामध्ये चक्कर मारली, तर तिथे प्राधान्याने सर्वात महत्त्वाचा विषय येतो स्वच्छतेचा. मग नवदुर्ग शहरामध्ये असलेल्या नगरपालिकेचे काम करत असताना गेल्या 10 वर्षामध्ये जर मोहल्ल्यामध्ये घाण असेल, तिथल्या मुस्लिम परिसरामध्ये जर घाण असेल, रहीमनगरमध्ये असेल, काजीपट्टा असेल, कुरेशी गल्ली असेल किंवा हत्ती गल्ली असेल, ह्या मुस्लिम बहुल एरियामध्ये जर सर्वात मोठी दुर्गंधी जर येत असेल किंवा तिथं अस्वच्छता असेल तर मग तिथल्या नागरिकांनी जगायचं कसं? मग तिथल्या नागरिकांचा प्रश्न उपस्थित होतो. गेल्या 50 वर्षापासून हे लोक घाणीत राहत आहेत, मग पुढच्या 10-50 वर्षात जर हे लोक असं जगत असतील तर मग तिथल्या लोकांची विचार कोणी करायचा, त्यांच्या आरोग्याबद्दल विचार कोणी करायचा? तर ते विचार करण्यासाठी आता शिवसेना बघतो आहे, ती सक्षम आहे. म्हणून या विचारधारेनं आम्ही आमच्या मॅनिफेस्टोमध्ये आम्ही आमच्या विचारधारेमध्ये एक मुद्दा घेतला किंवा मुस्लिम बहुल परिसरामध्ये 100% स्वच्छता, ज्याच्यामध्ये मग घंटागाडी व्यवस्थापन असेल, तिथलाच घनकचरा, सुका कचरा, ओला कचरा हे व्यवस्थापन उत्कृष्ट पद्धतीनं कसं. आता मी स्वतः वैयक्तिक इंजिनियर आहे,
आणि माझा स्वतः IIT मध्ये प्रोजेक्ट झालेला आहे वेट वेस्ट मॅनेजमेंट. त्यामुळं ह्या कचऱ्याचं व्यवस्थापन जर चांगल्या पद्धतीने करू शकलो तर नवदुर्गकडे येणारा जो पर्यटन वर्ग आहे जो की मुस्लिम बहुल एरियामध्ये जास्त आहे, तर त्या प्रवाहातून जात असताना त्यांना दुर्गंधी असेल किंवा तिथल्या असलेल्या परिसरामध्ये येत असताना कुठेतरी चांगला फील यावा, आजच्या अनुषंगाने आपण तिथे स्वच्छतेला प्राधान्य दिलेलं आहे. यानंतर आपण बघायला जा प्रधान